संस्थापक प्रकाशांना, ज्यांच्या अत्याग्रहामुळं मला यावं लागलं. डॉक्टरांनी नको म्हटलं होतं, परंतु दिगंबर लोहार सर आले गेली, त्यामुळे म्हटले आपल्याला जायलाच लागणार आहे. ज्ञानाशिवाय कोणतीही क्रांती यशस्वी होत नाही. आणि साक्षरता आणि ज्ञान याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. म्हणजे असं म्हटलं जातं, साक्षरा हा शब्द उलटा केला की राक्षसा होतो. आणि आता आपल्याला सबंध ब्युरोक्रेसीमध्ये, एक्झिक्युशनमध्ये आणि न्यायालयामध्ये अशा प्रकारचे साक्षर असलेले राक्षस दिसतात. म्हणून माणसानं सरस झालं पाहिजे. सरस उलटा सुलटा कसाही केला तर सरसच राहतो. ओबीसी ही आपली ओळख आपल्याला गुलाम करणाऱ्यांनी दिलेली आहे. आणि तोच आधार आपल्या आरक्षणाचा आहे. एखादा मुलगा 8वी पास झालेला आहे आणि तो म्हणत असेल की मला FY ला ऍडमिशन द्या, 10 वेळा जरी त्यानं मागणी केली तर त्याला देता येईल का? त्याला नाही देता येणार. मग मंडल आयोगानं ज्या कसोट्या लावलेल्या होत्या त्या कसोट्यामध्ये तुम्ही अनुत्तीर्ण झालेला आहात, एकदा दोनदा तीनदा अनुत्तीर्ण झालेला आहात. आणि त्यामुळं मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देता येत नाही. कारण मागास समजण्याचा मूळ जो आदेश आहे, मूळ जी अट आहे ती अशी आहे. पहिली अट अशी आहे की जे स्वतःला मागास समजतात आणि इतर लोक त्यांना मागास असल्याप्रमाणे वागवतात. मराठे स्वतःला मागास समजत नाहीत आणि त्यांना इतर लोक मागास म्हणून वागवत नाहीत. कोल्हापुरातल्या मराठ्यांचे नेते माझ्याकडे आले होते खास विनंती करायला की तुम्ही गायकवाड समितीवर काम करा आणि आमच्या बाजूने निर्णय द्या. म्हणजे मी समितीवर जायला तयार आहे, पण तुमच्या बाजूने निर्णय देण्याची शक्यता नाही आहे. आज 14 नोव्हेंबर आहे. आपल्याला मराठ्यांना आत न घेण्यासाठी जे कारण आहे ना, याच्यासाठी 13 तासांचं भाषण पंडित नेहरूंनी केलं होतं. त्यांचा आज वाढदिवस आहे. ही गोष्ट आपल्याला फार कमी लोकांना माहिती. 1950 ला संविधान लागू झालं आणि 1950 ला खटला दाखल झाला, छोटेलाल खटला, की ज्या खटल्यामध्ये असं म्हटलं होतं की कलम 14 मध्ये स्टेट कॅनॉट डिनाय इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ असं म्हटलं होतं. धर्म, जात, लिंग, वंश याच्या आधारे कोणालाही न्याय नाकारता येणार नाही असं सांगितलं होतं. 15(1) आणि 2 मध्ये तेच सांगितलं होतं आणि 16(1) आणि 2 मध्ये तेच सांगितलं होतं. आणि त्या खटल्यामध्ये असं म्हटलं होतं, जर समान न्याय द्यायचा असेल तर राखीव जागा ठेवता येणार नाही. आणि म्हणून 1953 ला घटना दुरुस्ती जी झालेली आहे, ही घटना दुरुस्ती तिघांच्यासाठी समान आहे. शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3. शेड्यूल 1 ST, शेड्यूल 2 SC आणि शेड्यूल 3 ओबीसी. जे देशाच्या सांस्कृतिक मुख्य प्रवाहापासून तुटलेले आहेत, ज्यांचा धर्म देशातल्या मुख्य धर्मांच्या पेक्षा वेगळा आहे, ज्यांची भाषा वेगळी आहे आणि जे भौगोलिक दृष्ट्या विलग झालेले आहेत, त्यांना जनजाती म्हणावं, ST शेड्यूल ट्राईब म्हणावं. ओळखणं सोपं आहे. ज्यांना अस्पृश्य समजलं शिवून घेतलं ना जात नाही त्यांना SC म्हणावं, ओळखणं सोपं आहे. ओबीसी कुणाला म्हणावं या प्रश्नासाठी 90 साल उजाडलेला आहे. म्हणून राखीव जागाचा आपला अधिकार 1953 चा आहे, तो 1990 ला अर्धवट मिळालेला आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. आता हे सगळं काय आहे? या देशातला ओबीसी 3 क्षेत्रामध्ये काम करतो: निर्मिती, सेवा आणि संस्कृती. आणि या तिन्ही गोष्टी माणसाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि म्हणा जगातल्या आदी मानवाला माणूस बनवणारा जो माणूस आहे ना, तो हा निर्मित गटातला माणूस आहे. जोपर्यंत पहिलं मडकं तयार केलेलं नव्हतं तोपर्यंत माणूस जनावरासारखं पाणी पित होता. त्यामुळे जनावरापासून माणूस व्हायला कुंभार कारणीभूत ठरला. त्याला लाच द्यायला विणकर कारणीभूत ठरला, त्याशिवाय कपडे शक्य नव्हते. तुम्ही ज्या शेतीबद्दल बोलता आणि ज्या युद्धांच्या बद्दल बोलता, ज्या तलवारीच्या बद्दल बोलता,
ते लोहारांच्या शिवाय आणि सुतारांच्या शिवाय शक्य नव्हतं. ज्या गाण्यांच्या बद्दल बोलता तिथल्या गाणाऱ्या समानांच्या नट छाराप यांच्याशिवाय शक्य नव्हतं. आणि म्हणून निर्मिती करणारा, सेवा देणारा, नावी असेल, परीट असेल, सेवा देणारा आणि संस्कृती निर्माण करणारा समाज म्हणून हा प्रमुख समाज जगभर असणारा जगाच्या संस्कृतीचा निर्मिक समाज आहे. आणि म्हणून याचे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत, याच्यासाठीचा हा लढा आहे. हा लढा महाराष्ट्राचा नाही, हा लढा संपूर्ण देशाचा आहे. आणि म्हणून काही फोटो इथं आणखीन असायला पाहिजे होते. त्यातले 2 प्रमुख फोटो असायला पाहिजे. इथून पुढे आपण काळजी घेऊया. एक आहे पेरियार रामास्वामी नायकरांचा फोटो, कारण 1916ला ब्राह्मणेतरांच्यातल्या ओबीसीना राखीव जागा विधिमंडळात मिळाव्यात याच्यासाठी पहिला जाहीरनामा ब्राह्मणेतर पक्षानं मद्रासमधून काढलेला आहे. त्यामुळे पेरियार रामास्वामी नायकर या मागणीचे प्रमुख आहेत. दुसरा जो आहे तो 12व्या शतकामध्ये लढाई करण्यामध्ये ओबीसीच्या सकट बीसीना बरोबर घेणारा बसवण्ण आहे. जन सांगितलं की जो नुसता बडबड करतो आणि मंत्र म्हणतो त्याला अस्पृश्य समजा, आणि जो कायक म्हणजे श्रम करून जगतो त्याला सर्वोच्च समजा. कायक वे कैलास. त्यामुळे बसवण्णा, पेरियार, आंध्रमधले गोरा यांनी पॉझिटिव्ह एथिझम सांगितलं आणि ब्राह्मणशाही विरुद्ध सांगितलं की तुम्ही गाय, घोडे, कुत्रे सुद्धा मारून खाणारे लोक आहात ब्राह्मण लोक, आणि त्यामुळं गोवधबंदीबद्दल तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून हैदराबादच्या रस्त्यावर 1000 लोकांनी गोमांस समारंभानं खाल्लं आणि गोरानं कोणी काही करू शकलं नाही. आपण फक्त महाराष्ट्राबद्दल विचार करतो, आपल्याला संपूर्ण देशाबद्दल विचार करण्याची गरज आहे आणि देशाचं नेतृत्व करण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्रानं भारताचं भलं आणि बुरं दोन्ही महाराष्ट्रानंच केलेलं आहे. म्हणजे या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं, ते महाराष्ट्रीयन होते, आणि या देशाचं RSS महाराष्ट्रानंच तयार केलं होतं, ते हेडगेवार सुद्धा महाराष्ट्रातच. त्यामुळे या देशातल्या ओबीसीच्या साह्यानं संपूर्ण क्रांती घडवायची. आमच्यातले काही नेते आणि काही विचारवंत म्हणतात मराठ्यांना आरक्षण द्यायला आमची हरकत नाहीये. तुम्हाला कोणी साक्षी द्यायला सांगितले काय? बरोबर आहे. विचारलंय तुम्हाला? मराठ्यांना द्यायला ते मराठी बघतील की. मी कोणतं तरी स्टेटमेंट त्यांच्याबद्दल का करावं? कारण हे स्टेटमेंट मेंबर ऑफ पार्लमेंट के शहा यांनी 53 सालच्या घटना दुरुस्तीमध्ये 15/4 आणि 16/4 वेळेला हे स्टेटमेंट केलं होतं. स्टेटमेंट असं होतं की जे मांटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणेपासून आलेलं होतं, या देशातल्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासलेल्या लोकांच्यासाठी आपल्याला विशेष तरतूद करावी लागेल. आता मग मला सांगा की शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या समाजासाठी दुरुस्ती केला पाहिजे. ही दुरुस्ती ज्यावेळेला मांडण्यात आली, घटना दुरुस्ती, त्यावेळेला के शहानी त्याला उपसूचना मांडलेली आहे. ही उपसूचना अशी मांडलेली आहे की शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक असा बदल यामध्ये करावा. आणि याच्यासाठी एक प्रदीर्घ, म्हणजे ही त्यावेळेचं पार्लमेंट 25 तास कंटिन्युअस चाललेला आहे. घटना दुरुस्ती सहजासहजी झालेली नाही आहे. आणि या 25 तासाच्या कार्यक्रमात नेहरू असं म्हणतात की आर्थिक मागासलेपण एका दिवसात दूर करता येतं. गरीब आहे, 1 कोटी रुपये दिले, संपलं आर्थिक मागासलेपण. शैक्षणिक मागासवर्गीयपण दूर होण्यासाठी किमान 1 पिढी खर्च पडते, आणि सामाजिक मागासलेपण अनेक पिढ्यामध्ये दूर होत नाही. आणि म्हणून शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाला आर्थिक मागासलेपणाच्या बरोबर तोलता कामा नये, आणि ही उपसूचना करण्यात येऊ नये, मान्य करण्यात येऊ नये. दुसरी गोष्ट ते म्हणतात की हा देश नवजात आहे, म्हणजे नवीन जन्मलेला देश आहे, आणि नवीन जन्मलेला देश 150 वर्षाच्या पिळवणुकीमुळं देशच गरीब आहे, त्याच्यामध्ये आर्थिक मागासांना काही संरक्षण देणं हा आरक्षण उपाय नाही आहे. या देशातली गरिबी ह्या राजकीय प्रश्नाचं द्योतक आहे,
राजकीय प्रश्न आरक्षणानं सुटत नसतात आणि आरक्षणाचे प्रश्न राजकारणानं सुटत नसतात. आणि म्हणून त्यावेळच्या पार्लमेंटनं बहुमतानं आर्थिक मागासलेल्याला संरक्षण देता येणार नाही आणि यात बदल करता येणार नाही हे सांगितलेलं आहे. त्याच्या पूर्वी मी काही गोष्टी मुद्दाम तुम्हाला सांगतो, कारण तुम्हालाही वाचता आल्या पाहिजेत. भाषण सगळ्यांच्या लक्षात राहत नाही ना. ज्या वेळेला संविधान स्वीकारलं त्यावेळेला एक महत्वाचं स्टेटमेंट जे आहे ते आंबेडकरांचं आहे. आंबेडकर असं म्हणतात की आज घडीला आपण एका विरोधाभासाच्या दुनियेत प्रवेश करीत आहोत. आपण जसे असलो पाहिजे तसं संविधानामध्ये लिहिलेलं आहे, पण तसे आपण नाही आहोत. आपण संविधानामध्ये ज्यांना हक्काची मान्यता दिलेली आहे त्यांना ते हक्क दिले नाहीत, तर फक्त राजकीय लोकशाही तिचं तळपट हे सगळे सामान्य लोक आकाशात भिरकावून देतील. आज ती परिस्थिती आली की जर लोकशाही फक्त राजकीयच असेल आणि ती लोकशाही जर त्याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिक नसेल तर त्या लोकशाहीला अजिबात अर्थ नाही. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की त्याच वेळेला आपल्याला एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडं सामाजिक रक्षणाचं तत्व आणि आरक्षणाचं तत्व जे आलेलं आहे ते जगातला एक थोर विचारवंत अरिस्टॉटल याच्यापासून आलेला आहे. अरिस्टॉटल असं म्हणतो की समान लोकांना विषम पद्धतीनं वागवणं आणि विषम लोकांना समान पद्धतीनं वागवणं हे अन्यायाचं आहे. हे आपल्या संविधानाचं प्रमुख सूत्र आहे. आणि देश असमानतेनं नटलेला असताना सगळ्यांना असमान पद्धतीनं वागवावं लागेल, असमानांना वर घ्यावं लागेल, हे आंबेडकरांनी मांडलेलं आहे. आता असमानांना वर घ्यावं लागेल ही गोष्ट कुठून आली तर 1909 साली ॲनी बेझंट या ज्या काँग्रेसच्या सभासद होत्या त्यांनी असं म्हटलेलं आहे की सवर्ण उच्चवर्गीय मुलांच्या बरोबर अवर्ण मागास मुलांना बसवणं हे अन्यायाचं होईल. 1909 गोष्ट आहे. काँग्रेसच्या अधिवेशनात झालेलं भाषण आहे. ते असं म्हणतात की अति दारू पिण्यामुळं, अस्वच्छ राहण्यामुळं, प्रचंड रोगराईमुळं आणि अज्ञानामुळं, असंस्कृत झाल्यामुळं या मुलांच्या संस्कृतीमुळं पुढारलेल्या वर्गाच्या मुलांची संस्कृती बिघडेल. आणि शिक्षणानं वरच्याना खाली आणायचं नाही आहे, खालच्याना वर न्यायचं आहे. म्हणून यांचे वर्ग वेगळे भरवा आणि त्यांचे वर्ग वेगळे भरवा. आणि आत्ताचं जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 19 आहे त्यानं पण तेच सांगितलेलं आहे. प्रॅक्टिकल कुंभाराच्या मुलांनी कुंभार कामाचं करावं, सुताराच्या मुलांनी सुतार कामाचं करावं. आणि त्यावेळेला आयटीची गोष्ट मात्र ब्राह्मणांच्या ताकद राहील. हे सगळं माहीत असल्याशिवाय आपल्याला हे होणार नाहीये. एक काळ असा होता की सर्वच लोकांना, सर्वच मागासलेल्यांना शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असं समजलं. 53ला प्रश्न एवढाच होता की निश्चितपणे एससी कोण आणि एसटी कोण ओळखता येत होतं, पण ओबीसी कोण हे ओळखता येत नव्हतं. या देशाला सर्वात दुर्दैवी माणूस म्हणजे नेहरू आहे आणि सुदैवी माणूस आंबेडकर आहे. राजीनामा दिल्यावर सुटले. कलम 31च्या वेळेला अमर्याद संपत्तीचा अधिकार ठेवला. तो आंबेडकरांना मान्य नव्हता, नेहरूंना पण मान्य नव्हता. नेहरू म्हटले की आंबेडकर तुमचं बरं आहे, तुम्हाला सुटका करून घेता येते, पण राज्य सरकारच शिल्लक राहिलं नाही तर दिलेले अधिकार सुद्धा काढून घेतील हे लोक. हे लोक म्हणजे कोण कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे, संविधान समितीमध्ये मीनू मसानी आहे. मीनू मसानीनं जर विरुद्ध भाषण केलं नसतं तर त्यावेळेला ओबीसीला आरक्षण मिळालं होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी आहे. असे अनेक लोक आहेत. पार्लमेंटमध्ये आणि घटना समितीमध्ये 90% सभासद प्रतिगामी होते.
आणि 10% सभासद पुरोगामी होते आणि प्रत्येक कलम सगळ्यांना पटवून सांगून पूर्ण करावं लागत. दोन गोष्टींच्या बाबतीमध्ये जो वाद निर्माण होतो तो याच्यामुळे होतो. पहिली गोष्ट अशी आहे की या देशामध्ये न्यायालये न्याय देतात याच्यावर फक्त सामान्य माणसाचा विश्वास आहे, इतरांचा कोणाचा विश्वास नाही. आंबेडकरांचा नव्हता, प्लेटोचा नव्हता. अरिस्टॉटल ज्याचा शिष्य आहे त्याचा प्लेटोचा सुद्धा नव्हता. प्लेटो असं म्हणतो की न्यायाधीश सुद्धा माणूस असतो आणि त्यानं वापरलेल्या परंपरा, त्याचा जिथं जन्म झाला, त्यानं जे वाचलं, ते ज्यानं जे अनुभवलं, याचा परिणाम त्याच्या न्यायदानावर होतो आणि त्यामुळे न्यायालयानं दिलेला न्याय हा निरपेक्ष असतोच असं नाही. आणि म्हणून आंबेडकरांनी कॉलेजियम पद्धतीला विरोध केला होता. उच्चवर्णीय न्यायाधीश आत्ता आहेत, कारण बाकीच्यांना शिक्षणाची सोय नाही. ही कॉलेजियम पद्धतीची उच्चवर्णीय फक्त उच्चवर्णीयालाच न्यायाधीश करतील आणि मग सामाजिक न्याय न्यायालयाद्वारे प्रस्थापित करता येणार नाही. आणि म्हणून आपल्याकडे न्यायालय न्याय देतील असं नाहीये. न्यायालय न्याय देत नाही त्याचं आणखीन एक महत्वाचं कारण आहे की ब्युरोक्रेसी ज्या पद्धतीनं वागते त्या पद्धतीनं न्याय मिळत नाही. ज्या वेळेला सामान्यांची पोरं 12वी मध्ये चांगले मार्क्स मिळवायला लागली त्यावेळेला सीईटी परीक्षा आली. सीईटीच्या परीक्षा संदर्भामध्ये पहिलं निवेदन मी दिलेलं होतं. राज्यभर जर एकच परीक्षा असेल 12वीची तर सीईटी घेऊ नये असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. जम अभ्यंकर नावाच्या अत्यंत घाणेरड्या सचिवानं खोटं अफिडेव्हिट केलं आणि सांगितलं महाराष्ट्रामध्ये 5 बोर्ड आहेत वेगळी वेगळी. खरं म्हणजे 5 बोर्डाचे विभाग आहेत आणि सगळ्यांची परीक्षा आणि प्रश्नपत्रिका एकच असते. याच्या आधारावर हायकोर्टाने निर्णय दिला की तुम्हाला सीईटी घ्यावी लागेल. म्हणजे आणखीन एक अडथळा पुढे आणला आणि सीईटीच्या क्लासेसचा बाजार निर्माण झाला आणि त्यामध्ये आपली सगळी पोरं मागे पडायला लागली. आणि त्यानंतर पुन्हा गायपट्ट्यातले म्हणजे उत्तर प्रदेशातले जे लोक आहेत उच्चवर्णीयांच्या मधले त्यांना जास्तीत जास्त जागा मिळाव्या म्हणून नीट नावाची गोष्ट आली. स्टॅलिन तामिळनाडूचा जो मुख्यमंत्री आहे त्यांना क्रांतिकारक काम केलं. ते म्हणले तुमची नीट आम्ही मानत नाही, कारण दिल्लीचा पोरगा डॉक्टर झाल्यावर गडचिरोलीत काम करणार आहे का? आणि जो कोट्यावधी रुपये देऊन डॉक्टर होईल तो झोपडपट्टीतल्या माणसावर उपचार करणार आहे का? आणि म्हणून त्यांनी नीट नाकारली. कारण एक घडलं की तिथं बोर्डात पहिली आलेली मुलगी तामिळ मीडियम मधनं पुढे आली होती आणि ती नीटला स्कोर करू शकत नव्हती म्हणून त्या पोरीनं आत्महत्या केली. स्टॅलिननं आपण स्वतः नीटवर बंदी घातली आणि सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की नीट नाकारा. कारण आरोग्य हा जो विषय आहे तो कंकरंट लिस्टमध्ये आहे, म्हणजे राज्याच्या लिस्टमध्ये पण आहे आणि केंद्राच्या लिस्टमध्ये आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा कशा पुरवायच्या, आरोग्याचे कर्मचारी कसे निर्माण करायचे हे राज्याच्या अधिकारात आहे. दुसरी गोष्ट, इथं जे जे समाज गट आत्ता आरक्षण मागतायत ते इतिहासाच्या आधारे आरक्षण मागतायत. अगदी आह साळुंके सुद्धा की शिवाजी महाराजांना शूद्र म्हटलं होतं पण शिवाजी महाराजांनी स्वतःला क्षत्रिय सिद्ध केलं ना. गागाभट्टाला 2 पोती सुवर्ण मुद्रा दिल्यानंतर त्यानं सांगितलं वडिलांच्याकडून रामाचा वंश आहे आणि आईकडून कृष्णाचा वंश आहे, याचा अर्थ क्षत्रियाचा पुन्हा गवळ्याबरोबर विवाह झाला ना. हे सर्टिफिकेट दिलं. पैसे देऊन इथं काय करता येतं? म्हणजे की आरक्षण हे इतिहासावर ठरत नसतं, तुम्ही त्या वेळेला मागास होता. आरक्षण वर्तमानावर ठरत. राजकीय व्यवस्था वर्तमान काळामध्ये कोण मागास आहे, कुणाचं शिक्षण झालेलं नाही आहे. मला एकदा दादासाहेब रुपवतीने विचारलं की तुझं आडनाव काय रे? मी म्हणलं कुंभार. म्हणजे कुंभार कुठं आडनाव असतं का? माझं कसं रुपवती आहे, मी महार आहे तरी. तुझं आडनाव काय? म्हणलं ओबीसीना आडनाव परवडत नाही, आम्हाला फक्त आमच्या जातीचं नाव असतं कुंभार आणि फार प्रेमात आला तर ईडी प्रत्यय लागतो. कुंभारड कुंभारड असेल, माळगंड असेल, नाहुगंड असेल. हे हा मोठा पुरावा आहे की आम्हाला इतर लोक मागास समजतात. आमचा चेहरा बघणं
अशुभ समजतात. म्हणून आरक्षण हा इतिहासाचा विषय नाही आहे, तो वर्तमानाचा विषय आहे. आणखीन एक फोटो इथं असायला पाहिजे, मला मिळाला असतं तर मी घेऊन आलो असतो, मला मिळाला नाही. आपण ज्याच्यावर सगळ्या लढाया लढवतो ना, त्याचा प्रमुख माणूस आहे J.H. हटन. J.H. हटन हा 1931चा सेन्सस कमिशनर आहे. आणि हा J.H. हटन जो सेन्सस कमिशनर आहे ना, त्याला जात पात ओळख मंडळानं निवेदन दिलेलं होतं की शाळेच्या प्रवेशपत्रावर, सरकारी नोकरीच्या अर्जावर किंवा सेन्सस कमिशन सेन्सस मध्ये म्हणजे जनगणनेमध्ये जातीचा कॉलम असू नये. त्याच्यामध्ये भाई परमानंद होते, G.B. पंत होते, मोठी मोठी माणसं होती. 12 लोकांचं होतं निवेदन ते. आणि हे सगळे या 12 लोकांच्या पैकी 9 लोक पुन्हा हिंदू महासभेमध्ये गेले. हा इतिहास आहे. म्हणजे त्या निवेदन का दिलं होतं तुमच्या लक्षात येतं. J.H. हटनचं उत्तर आहे ना, ते फार महत्वाचं आहे. J.H. हटन म्हणतो की जनगणना हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम नाही. जनगणना हा प्रजेची वस्तुस्थिती समजून घेण्याचा कार्यक्रम आहे. आणि हे विधान याच्या अगोदर सम्राट अशोकाने केले. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये पहिली जनगणना अशोकाच्या नावावर नोंद आहे, नंतर कौटिल्यच्या नावावर नोंद आहे. सगळ्या राजांना जनगणना करावी वाटते, याची कारण 2 असतात. एक, माझ्या प्रजेपैकी कोण मागे राहिलेला आहे आणि कोण पुढे गेलेला आहे, कोण त्रासदायक होणार आहे आणि कोण त्रासदायक होणार नाही. हे राजाला जर कळालं नाही तर राजाचं राज्य नष्ट होईल. तसं लोकशाही गणराज्याचं हे कर्तव्य आहे जास्त. आपण नुसते लोकशाही राज्य नाही आहोत, लोकशाही गणराज्य. आणि गणराज्यामध्ये आपल्याकडं राष्ट्र ही एंटिटी नाही आहे, जात ही एंटिटी नाही आहे, पक्ष ही एंटिटी नाही आहे. तर एकमेव एंटिटी म्हणजे अस्तित्व हे माणूस आहे. मॅन इज आर्किटेक्ट. माणूस हा महत्वाचा आहे. माणसाचं स्वातंत्र्य, माणसाच्या गरजा, माणसाचं सुख आणि माणसाचं समाधान. संबंध संविधान सभा जेव्हा काम करत होती त्यावेळेला मी सांगितलं 90% लोक प्रतिगामी होते, ब्राह्मणवादी होते. आरक्षणाची सुरुवात, राजकीय आरक्षणाबद्दल ज्याबद्दल बोललो होतो त्याची सुरुवात कधी आहे? राजकीय आरक्षणाची सुरुवात आहे 1910 ला. 711 मध्ये 7 जागा राखीव ठेवलेल्या आहेत. आणि या 7 जागा राखीव ठेवल्यानंतर पुढं त्यानंतरच्या काळामध्ये डिसेंबर 1916 ला मद्रासच्या हिंदू वर्तमानपत्रामध्ये ब्राह्मणेतरांचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे, पेरियारने प्रसिद्ध केलेला. त्यामध्ये ब्राह्मणेतरांच्या पैकी मागास असलेल्यांना सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये राखीव जागा असाव्यात हे प्रतिपादन केलेलं आहे. आणि 15 एप्रिल 1920 ला शाहू महाराजांनी भाषण केलेलं आहे. ते म्हणतात, देश सर्वांचा जर असेल तर एखाद्या पुढाऱ्यानं शेतकऱ्यांनी नांगर धरायचा का व्यापाऱ्यांनी तागडी धरायच्या या असेंब्लीमध्ये जाऊन, त्यांचं इथं काम नाही, हे काम फक्त शिकलेल्या ब्राह्मणांचं आहे, असं जे टिळकांनी म्हटलेलं होतं त्याच्या विरुद्ध उघड भाषण शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि त्याची तारीख आहे 15 एप्रिल 1920. देशाच्या जबाबदार पुढाऱ्यांनी अशा प्रकारची बेजबाबदार विधानं करू नयेत असं शाहू महाराज म्हणतात तिथं. आणि केसरीमध्ये हे छापून आलेलं होतं. लॉर्ड साऊथबोरो समितीनं या जागा 7 वरनं 24 वर नेलेल्या आहेत. राजकीय आरक्षणाबद्दल बोलतोय, त्याच्याबद्दल आता आपण वाटतोय. आणि त्यानंतर मग संविधानामध्ये ही वाक्यरचना येते की सर्व नागरिकांच्या गटांना लोकसभेमध्ये आणि नोकऱ्यांच्या सर्व श्रेण्यांच्या मध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे. त्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. ज्या वेळेला ओबीसीना पदोन्नतीतलं आरक्षण नाकारलं जातं त्यावेळेला हे सरळ गोष्ट आहे की संविधानाचं म्हणणं असं आहे की पुरेसे प्रतिनिधित्व होत नाही तोपर्यंत आरक्षण थांबत नाही.
आणि ज्या ठिकाणी पदोन्नतीनं बढती होणार आहे वरच्या वर्गामध्ये, तिथं पदोन्नतीमध्ये आरक्षण नसेल तर त्या श्रेणीमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळणार नाही आहे. आणि म्हणून पदोन्नती देणं हा आरक्षणाचाच प्रश्न आहे. बर BA LLB वकिलांनी माफ करावं किंवा MA LLB झाल्यानंतर सर्वच क्षेत्रातलं आपल्याला कळतं असं न्यायाधीशांनी का समजावं? म्हणजे न्यायाधीश संविधान वाचत नाही किंवा काय अशी मला शंका येत राहते. म्हणजे सरळ सरळ सुप्रीम कोर्टामध्ये हे न्यायाधीशांच्या निकाल पत्रकात आलेलं आहे, आरक्षण हा संविधानिक अधिकार नाही किंवा मूलभूत अधिकार नाही. बरोबर आहे ना सर?